मित्रांनो, ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अप्पू बाबी आत्या कधी दरवाजा उघडते याचीच वाट पाहत बाहेर बसलेली असते। तेवढ्यातच शशांक तेथे येतो आणि अप्पूला चिडवतो आणि रात्रभर तू इथेच थांबणार आहे का असं विचारतो। तेव्हा अप्पू हो बोलते। शशांक सांगतो, आता जर मी तुझ्याजवळ थांबलो ना तर भूत तुझ्या आजूबाजूला येणार नाही। तेव्हा अप्पू विचारते, तुला अचानक माझी काळजी कशी काय वाटायला लागली? तेव्हा शशांक बोलतो, तुझी नाही मला त्या भूताची काळजी वाटते। बिचारा भूत कसं काय डील करेल तुझ्याशी? असं म्हणून तो झोपण्यासाठी चटई अंथरतो आणि बोलतो, इथे वाट पाहण्यापेक्षा आपण पिकनिक करू आणि तिच्यासाठी खायला पण आणतो व अभ्यास कर असं अप्पूला सांगतो। तेव्हा अभ्यासावरून पुन्हा विषय निघतो। तेव्हा अप्पू खूपच चिडते। तेव्हा शशांक विषय बदलतो आणि मग गेम खेळायचा का असं विचारतो। तेव्हा अभ्यास करायला नको म्हणून अप्पू गेम खेळायला तयार होते। तेव्हा शशांक आपण म्हणींच्या भेंड्या खेळूयात असं सांगतो। मग पहिली म्हण शशांक सांगतो की हाताच्या कंकणाला आरसा कशाला? तेव्हा अप्पूला त्या म्हणीचा अर्थ तो समजावून सांगत असतो। तेव्हा अप्पू बोलते, लुख्खेगिरी। यावर शशांक खूप चिडतो। तेव्हा अप्पू त्या शब्दाचा अर्थ समजावून सांगते। तेव्हा शशांक बोलतो, म्हणजे तुझ्यासारखे। तेव्हा शशांक दुसरी म्हण बोलतो, रात्र थोडी सोंगे फार। तेव्हा अप्पूला वाटलं शशांक तिला सोंग बोलला म्हणून ती खूप चिडते। मग शशांक तिची समजूत घालतो। तेव्हा दोघेही बाहेरच बसतात। अप्पू शशांकला बाबी आत्याने तिला सांगितलेल्या सर्व गोष्टी शशांकला सांगते। शशांक बोलतो, तू माझ्यासाठी असं कधीच काही करणार नाही ना? तेव्हा शशांक बोलतो, मी का करू? आपण प्रेमात थोडीच आहोत। अप्पू बोलते, आपण प्रेम नाही तरी आपण लग्न केलं आहे, परंतु भास्कर काका आणि बाबी आत्याचं एकमेकांवर प्रेम आहे। त्यांचं एकमेकांबरोबर लग्न का नाही झालं? तेव्हा शशांक बोलतो, माहीत नाही। तेव्हा अप्पू बोलते, प्रेम इतकं महत्त्वाचं असतं का? तेव्हा शशांक हो बोलतो आणि प्रेम कसं असतं असं सांगत असतो आणि तिच्यातलेच गुण तो सांगत असतो। शशांक बोलत असतानाच अप्पूला झोप लागलेली असते। तेव्हा बाबी आत्या बाहेर येते आणि शशांकला इथे काय चाललं आहे असं विचारते। शशांक सांगतो, अप्पूच्या हट्टापुढे माझं काहीच चालत नाही। बाबी आत्या बोलते, चालत नाही मग कबूल कर ना, प्रेमात पडला आहेस। तेव्हा शशांक बोलतो, असं काही नाही। बाबी आत्या बोलते, तिला झोप लागावी म्हणून किती अवघडल्यासारखं तू बसला आहेस। शशांक बोलतो, हो तिला झोप लागावी म्हणून मी असं बसलो आहे आणि हे अवघडल्यासारखं नाही। बाबी आत्या खोलीत जाते आणि तिच्यासाठी उशी आणते। तेव्हा बाबी आत्या शशांक कॉफी पित असतात। बाबी आत्या आधीच्या मुलीबद्दलच सांगत असते आणि बोलते, परंतु आता तसंच तिच्यासोबत राहायची तू कारणं शोधतो का? वेळी बाबी आत्या शशांकला समजावून सांगतात की अप्पूने काही जरी बोललं ना तू त्या गोष्टीसाठी नकार देतो। तेव्हा शशांक ते तर बरोबरच आहे असं बाबी आत्याला सांगतो। तेव्हा बाबी आत्या त्याला सांगते, होळीला तुला अप्पूने कृष्णाचा ड्रेस घालायला सांगितला आणि तू घातला, हे पाहून मी खूप सरप्राईज झाले असं म्हणून त्याला बरीच काही उदाहरण सांगत असते आणि बोलता बोलता तिला तिचं आठवतं। बाबी आत्या बाजूला जाते। बाबी आत्याला भास्करची आठवण येत असते। तेव्हा शशांक बाबी आत्याची समजूत घालण्याचा प्रयत्न करतो। बाबी आत्या सर्व काही समजून घेते, परंतु भास्कर बरोबर मी लग्न करणार नाही या निर्णयावर बाबी आत्या ठाम राहते। शशांक बोलतो, ठीक आहे, आम्ही सर्वजण तुझ्या निर्णयाचा आदर करतो। त्यानंतर बाबी आत्या झोपायला निघते। शशांक सांगतो, तू जाशील तेव्हा तू अप्पूला उठवून तुझ्या खोलीत घेऊन जा। तेव्हा बाबी आत्या त्याला चिडवते। मग बाबी आत्या अप्पूला उठवते। तेव्हा अप्पू खूपच खुश होते आणि बाबी आत्याला मिठी मारते। तर इकडे शशांक बाबी आत्याच्या बोलण्याचा विचार करत असतो आणि जुन्या गोष्टी त्याला आठवत असतात आणि एकटाच हसत असतो। तर इकडे अप्पू आणि बाबी आत्या गप्पा मारत बसतात। बाबी आत्या त्यांच्या पुन्हा जुन्या आठवणी अप्पूला सांगते। अप्पू बोलते, खूप प्रेम आहे ना? तेव्हा बाबी आत्या हो बोलते आणि आता काय करणार असं विचारते। तेवढ्यातच बाबी आत्याला भास्करचा फोन येतो। तेव्हा अप्पू झोपून घेते आणि त्यांचं किती छान रिलेशन होतं, मग यांचा प्रॉब्लेम नक्की काय आहे हा विचार करत बसते। तर मित्रांनो, पुढील भागामध्ये शशांकच्या ऑफिसमध्ये लक्ष लागत नसतं। तेव्हा तो अप्पूचा विचार करत बसतो। तर इकडे अप्पू आणि भास्कर सोबत असतात। तेव्हा अप्पू शशांकला त्याची चौकशी करण्यासाठी कॉल करते। शशांक तिला खोचकपणे काहीतरी टोमणा मारतो, तर अप्पू चिडूनच फोन ठेवते। अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।